सो मित्रांनो, आम्ही उद्या चाललो अंदरबन ट्रेकला. माझ्यासोबत हा एक आहे दोलिंदर, हा आहे माकड, खूप मोठा माकड आहे. 3 दिवसापासून मसाले भात खाता येतो. धन्य रप्पा. आम्ही उद्या चाललो अंदरबन ट्रेकला आणि आमचे काही मित्र येणार आहे. ते काही सकाळी लक्ष्मी चौकला भेटणार आहे आम्हाला. मग आम्ही मस्त माहोल करत जाणार आहे. तर तुम्हाला दाखवेलच काय काय होणार आहे. तर हे एडिटिंग मध्ये करत असते. तो क्या नाचो मैं? पैसा नाही बोलले मोठे लोक बोलले. याचा मसाले भात खाऊन झालाय, आता खादार चालला सामा. आता वो लेके जा रहे क्या ट्राइपॉड, पर कुछ काम नहीं आएगा वो. पकड़ने को हो जाएगा. पकड़ने को जाएगा पर वो इस फोन के वेट से हिल जाएगा. नहीं रहता क्या? ट्राई कर, नहीं मतलब ऐसा फिर एकदम नाही येणार रे तू उद्या. ऐसा करना पड़ेगा एकदम ऐसा. अबे ओ ऐसा हुआ तो काय? तू उद्या येत का बरं नाही? ते मी हे मिडनाईट ठरवणार. तो Midnight थोडा- म्हणजे आज 3 वाजता मी ठरवणार या सगळ्या गोष्टी. आता नाही ठरवणार मी या गोष्टी. मला मी English 3 वाजता कळवतो. त्याला खूप लोनली फील होत आहे, कारण की त्यांची जी सखी आहे ते यवतमाळला गेले आहे. सखी यवतमाळला गेल्या. हा पा एक दुखी या बहीण मायाचा पापड खवरायला. अरे पहाडे इकडे. मित्रांनो, मी सध्या पान खाल्लेला आहे, कारण की जेवण खूप जास्त झालं होतं. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. तर मग अबे हो कुठं चालला बे भांडे घासे. मरना तेरे को डर नहीं लगता? पहिल्यांदा कॅमेरा पाहिल्यावर खूप काही उत्सुकता आली आहे त्यांना. त्यांनी कधी कॅमेरा पाहिला नाहीये. तर आता मी तुम्हाला उद्यापासून एकदम मजेशीर माहोल पूर्ण दाखवणार आहे. मी तुम्हाला हा कॅमेरा पाहतच राहतो. बीप टाकावं लागेल याच्यावर. आमचा एक मित्र आत्ता आलेला आहे कोथरूडवरून. कोथरूडवरून एक आमचा मित्र आला आहे आता. चल निघ तिकडे, चल निघ लवकर. पाऊस दिवस लागला का? काहीच नाही. मग रेनकोट काय रे नाचायला घेतला का सोबत? अंधार दिसत असेल तुम्हाला खूप, कारण की लाईन गेली इकडची. आम्हाला झोपून सकाळी 5 वाजता उठून निघायचंय, पण लाईन गेली. पण कोणीच कॅन्सल नाही करणार आहे. कॅन्सल करायला नाही पाहिजे. जिनी कॅन्सल केलं त्यांनी आमच्यासोबत दोस्ती. जेव्हा पाहतो मायावर कोण येतं रे तुम्ही? काय गळ्यात घेत. ए बा आत्ता रात्री एवढा उशिरा या माणसाने पा काय ऑर्डर केलं दाखव रे. पैशाचा आज तक. देवर्षी भाऊ आपला नुसता कॉलवर राहतो. तो खाली किती वेळचा झमाल जमाल करून फोनवरच येतो. त्याला झोपा गिपाचा काहीच नाहीये. पोहे पार्सल घेतले आम्ही आता इकडे पारे. आणि आम्ही या मेंबरला घ्यायला हिंजेवाडीत गेलो होतो. तर येता येता आम्हाला भूक लागली, मग आम्ही पोहे पार्सल घेतले आहे. आणि आता आम्ही घरी जाऊन पोहे खाऊन 5 वाजता निघणार आहे. इथे मस्त आम्ही आत्ता काय खाल्ले? अप्पे खाल्ले. आणि आता आम्ही चाललो फ्लॅटवर. आणि मग 5:15 वाजता आम्ही जाणार. कुठे जाणार रे? अंदरबन ट्रेक. लक्ष्मी चौक या स्पॉटवर आम्ही भेटणार आहे सगळेजण. चलो मित्रांनो, आम्ही तयार झालेलो आहे आणि आम्ही आता निघत आहे. कुठे गेले एकही जण दिसत. हे बघा. अबे पागल लेखाच्या ब्लॉग मध्ये तर असा घालणार नको. अपशब्दांचा उपयोग नाही करायचा माझ्या ब्लॉग मध्ये. अबे हा आता ब्रश करू राहिला. आपण स्मार्ट डीमार्ट. अबे ओ टाइमपास चाल ना पटकन. ब्रश गिश कोण करते बे? पागल झाला काय? आत्ता पोहे खाल्ले एवढे दाबून ब्रश कर म्हणते. आता आम्ही निघत आहे इथून लक्ष्मी चौकात. बाकीच्यांना भेटेल आणि पहिले तर पेट्रोल भरेल. पेट्रोल भरून मग आम्ही लक्ष्मी चौकात सगळ्यांना घेऊन फ्लाईट नाही गाडीने चाललो. आमचा एक मित्र अजून एक आलेला आहे. यश लंके पिल्लेवार. कसा आहे सिद्धू भाऊ? या दोघी पण आलेले आहे. इकडे हाय करून दे. हा
रामभाऊ कुठे आहे? रामभाऊ कुठे? रामभाऊ आपले नाश्ता करायला गेले तिकडे, ते दिसले मला रामभाऊ. इथे रामभाऊ आहे. मी व्लॉग करणार आहे आणि हे कन्फर्म आहे. वृषाली आणि तुझं नाव काय का विसरलो मी. मी पण विसरली माझं नाव, सॉरी यार. किती पागल आहे आजकालचे लोक. पगार झाला ते नवीन कवर घेतला वाटते. भैया नवीन कवर पगार झाला म्हणजे जॉबच कुठे आहे मला पगार व्हायला. काय टाकायची आहे? अरे जाताना भेटते भरपूर आहे. तुला काही टिप्पणी वगैरे द्यायची आहे का? तुला सकाळी वगैरे उठली काही पण. अरे रामभाऊ आपले आलेले आहे. आपला अजून एक मेंबर पूर्ण मोठा व्लॉग टाकणार आहे आणि पूर्ण झालेले आहे. आता अजून बाकीचे गडी यायचे. तो आपला होता त्याला म्हणायचं काहीतरी मलाच विचारत होता तू. ही मुलगी खूप कन्फ्युज आहे, कुठे जायचं तिला तेच माहिती नाही. पण बोललाच नव्हता. गवरून कोणता ट्रेक आहे ते सांग बरं जरा. गवरून. अरे कळसुबाई ग वरून नाहीये. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हे दोघे कन्फ्युज. एक मिनिट आपण अंधारबना ट्रेकला चाललो. विसरला तो. नाश्ता विसरू नका फक्त. हे तिघच आलेले आहे. अरे काय झालं रे अचानक. हर्षवर्धन, सपना आणि देवर्षी. विदर्भाची शान मी शेला बांधलेला आहे शेवटी. आणि शेला बांधला तर कसं म्हणजे थंडी गिंडी नाही वाजत. एक नंबर. आम्ही आता एका पेट्रोल पंपावर थांबलोय. थंडी वाजता फिरायला खाऊन आला, घरी बसला. थंडी मोठे माणसं बोलते इग्नोर करा डायरेक्ट. इथे पेट्रोल पंपावर आपले माणसं काही पेट्रोल भरतात. आणि एक माणूस तिच्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत करत चालला गेला तो तामिनी घाटात. आता कधी येईन वापस काही माहिती नाही आपल्याला. सो मित्रांनो आम्ही सध्या तामिनी घाट मध्ये एंटर करत आहे. आणि इथले नजारे इतके मस्त आहे की आम्ही पागल झालो पूर्ण पाहून. आता 2 मिनिटाची थांबलोय. थोडं कसं केस व्यवस्थित करतो बघ. हे झाले मित्र आपला गाडी यवतमाळ के पोट्टे बोलते. आता आम्ही तामिनी घाटात एंटर करणार आहे. आता तुम्ही फक्त नजारे बघा, एक नंबर. തെൻകിഴക്ക് തേൻ സിട്ട് ചെമ്പരുത്തി പൂമൊട്ട് ചെല്ലം കൊഞ്ചുതേ താലാട്ട எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாச மீனென துள்ளிடுதே ஓ ஆசை. மழை அடிக்கும் ஓஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக. வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் உன் தாயாக. நீ நீ சொல்லும் கதை நான் கேட்கும் வர நாமாவும் மாய பறவைகளே. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூமுட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட. भाऊनी आपल्याला तिकडे बेंगळा प्रकल्प दाखवलाय. सेल्फी पॉइंट वर आम्ही थांबून आहे. सेल्फी पॉइंट वर आम्ही सेल्फी नाही घेतली, आम्ही पण सेल्फी नाही घेतली पण सेल्फीचा व्हिडिओ काढलाय आम्ही. सेल्फीचा व्हिडिओ काढलाय. क्या बात आहे यशो डार्लिंग. हा पाय सांगणार नाही. अरे हाय हू हाय हू वी मिस अरे बा ते दोघांनी घेऊन घे ना व्लॉग मध्ये. याच नाही आम्हाला दिसतं ना ते. ए मी व्लॉग बनवत आहे तर हाय करून द्या. हे मगाशी एंट्रीच्या टाइमला हे दोघं जण नव्हते. बताईच रहे तो क्या है भाई वो भाई क्या वाइब है भाई इधर. करना पड़ेगा एकदम ऐसा. आता इथे थांबलेलो आहे मुळशी लेक सनसेट पॉइंट.
आणि आता इथे आमचा नाश्ता करण्याचा बेत आहे आणि इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवेल आता. इतक्या सुंदर जागी आम्ही बसून आहे. मित्रांनो, मी याच्या आधी इतका व्यवस्थित म्हटलं होतं सगळं, पण व्हिडिओ ऑनच नव्हता गेला. तर डबल सांगतो, माझे अर्धे मित्र तिकडे नाश्ता करताय आणि अर्धे मित्र इकडे समोर चालले आले. तर शेवटी मला कसतरी होत होतं. मग शेवटी मी आणि अथर्व तिथून गाडी काढून आमचा SBIMS हॅशटॅग यवतमाळ जय हो मैयाराणी ग्रुपला भेटायला आलो फायनली. हे सगळेजण इथे आहे आता. हे बघा, रामभाऊ आपले पोहे खात आहे. रामभाऊ आपले पोहे खात आहे. आता आम्ही मस्त 2 वडाभाऊ सेम टू सेम डायलॉग मारले मी. काय म्हणता? हे बघ, हसायचं काहीच नाही, कारणही नाही पाहिजे मॅडमला. फक्त ऋषी इकडे तर बघ, हस. अगं इकडे तर बघ, हसली. पहा बरं, डेंजर आहे भाऊ डेंजर. अरे वा, बेकार आहे. कुठे गेली ते? ये इकडं. जेव्हा पाहू तेव्हा माझ्यावर नाव टाकत राहते. माझी गलती नाहीये याच्यात. रामभाऊ इले सांगा थोडं. एक नंबर. आई व्ह्यू पॉइंट मस्त आहे. रे सरे तोरा पडको तदुपरी कथये तुको रे सरे तोरा पडको तदुपरी कथये तुको जीवरी कियवर नको సమయమా భలే సాయం చేసావమ్మా తన రూపాన్నందించావే గుచ్చుగా నడిచే తారా తళుకుల ధారా తను చూస్తుంటే पोहोचलेलो आहे वनराई हॉटेल, जिथून आता आमचा ट्रेक चालू होणार आहे. तर हे आपले पोट्टे गिट्टे इथं बसून आहे. आमचा आता ट्रेकिंग चालू करणार आहे. हे सगळं करवंदाचं झाड आहे. करवंदाचे झाडं दाखवत आहे. हा, हे नंतर जे काटेरी आहे ते हे वाला नाही. हे करवंदाचे झाड काटेरी असतात. येस, त्यांना खूप काटे असतात. व्लॉग आला नाही तर काय बनवायचा आहे तो, आणि ब्लॉग आला नाही. कालपासून हे बाय. कुठे बनवतोय? खूप लोकांना बनवलं. चांगले चेहरे दाखवत जा ब्लॉग मध्ये. हा ना, अरे लोकांना दाखवू नको. एक मिनिट, चांगले चेहरे पाहून घ्या आता पटकन. हे बघा, हा आपला नवीन माणूस आहे. आपल्याला ग्रुप मध्ये ऍड करून टाकू. हाय केलं भाऊ, तुम्ही मी तिकडून हाय करा. आपल्याला ग्रुप एक मिनिट, आता सगळ्यात मेन माणसाला भेटवायचं आहे. थांबा, सगळ्यात मेन माणसाला भेटवायचं आहे आता. हे झाड इतके मस्त झाड आहे. झाड आहे ते. बरं, हे चलिये माझा एकदम खास गुंडस मित्र असं मला वाटतं ना धरून. आता इथून आम्ही ट्रेकिंग चालू करणार आहे. आयफोन घेतल्यापासून करतोयस का? नो. माझ्याकडे जेव्हा सॅमसंगचा तो टपरी फोन होता ना, तेव्हापासून मी चालू केली आहे. हिला माझे जुने व्लॉग्स दाखव. फक्त तिला 3 दिवस झोप नाही, हे पहिले सांगून द्यायचं. लेट अस गो. दिस इज अवर टीम. झोप इज इम्पॉर्टंट. जय सीताराम. 1-2-3 तासापासून रेनकोट लावायची कोशिश करता पण होत नाही. झालं ना असं म्हटलं झालं. आता मस्त एक अबे तू ना रेनकोट अबे त्याच्यात नाही मावत भाई. या बॅगीत ऑलरेडी 100 रेनकोट आहे, पण तरी याला अजून टाकायचं. मी एक ऍडव्हर्टाइजमेंट करतो. हा रेनकोट तुम्ही नाही का रेनकोटला घेऊन या. धावधुवी खेळता येते, रेनकोट पण घालता येते. झालं का? चुप कर बे कुत्ते. 2 in 1 काम आहे. ए बा, काय व्ह्यू आहे आता तुम्ही पहा. बॅग खाली आहे का? गाडी पाहिजे, अर्धा व्ह्यू हटला. करवंदाची झाडं हिच्या मागे आहे. आणि हा करवंदाच्या झाडाची सगळे लोक तुला एंटरटेन नाही करणार, प्लीज. ठीक आहे, या बहीण एकाने केलं ना बस झालं. बदमाश आहे एक नंबरचा. स्टार्ट करू. हा पाय अब काबे हो सद्दाम हुसेन. सोबत घेऊया. सद्दाम हुसेन इकडे पाय.
ए करायचं का स्टार्ट? चला आम्ही निघतो. काय स्टार्ट? गणपती बाप्पा मोरया. घे. 1 2 3 गणपती बाप्पा. मोरया. काही एनर्जीच नाही या लोकांमध्ये. अरे इकडे येऊन त्यांना सांग. ए एक मिनिट. ए ए ए इकडे इकडे. थोडीशी एनर्जी ठेवा. आता ओरड. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय जय श्रीराम. चलो. अशा प्रकारे आमचा ट्रेक चालू झालेला आहे. अरे पायरे हो, झगडे नाही करायचे आहे. मर्डर गिटर करायला चालला का? एनर्जी एनर्जी भाई. व्ह्यू देखो भाई. मला सोबत ठेवा म्हणजे मी जास्तीत जास्त ब्लॉग मध्ये. अबे तिया जे आताही दिसला तू लॉग मध्ये. हा क्लोजअप माझा चांगला नाही. इकडून इकडून मी पडलो तर इकडून क्लोजअप घेऊ दे. हा चल होय समोर होय. चाललाय तिथं. तिकीट म्हणे तो टीटी आहे का? क्या बात क्या बात. कुठे चाललं? चौसाळा. पलटण चालली. चौसाळा होय का भावा? चौसाळा आपला खूप उंच आहे चौसाळा. तिथपर्यंत आहे चौसाळा. आता जो मागे राहिला त्याच्या डायरेक्ट नाही का बांबू डोक्यात टाकायचा बातकन एकदम बवाल करू राहिला पाजडी निगडे म्हणून. सगळे समोर चालले तो. कसं कसं जांबा जांभूळ जांभूळ. करवंद या कलरचे असतात. अरे ह्याच्यासोबत करवंदाचं झाड. अगं ये करवंदी अगं चल ग किती. करवंद दाखवतो तुला. हा पाय 10 ग्राम भू. चला तिथं किती वेळचा. ए अबे ओ ते बा हातात काय ते अबे चाल काही बोलू नको ना. घाणेरडेपणा माझ्या ब्लॉग मध्ये चालणार नाही. फोटो विटो निकालो. क्या बात है. व्यू पा व्यू पा कुहू बोले भाई साहब. धुकच धुक. स्पेलिंग नाही माहित कोणाल. ऐसी चला चला. आम्ही इतके मोठे झरणे धबधबे पार. अरे अरे एक मिनिट. इतके मोठे धबधबे पाय पार करून आम्ही चाललो. बाप रे बाप. अबे ओय अबे नाही. अबे डास मारायची का गाडी आली ते पाय. डास मारायची गाडी. बाप रे बाप. डास मारायची गाडी एवढ्या दूरपर्यंत आली. चला नाचाल तिथं. 100 मच्छर आहे. हे आपणच तर 50-60 मच्छर आलो आतापर्यंत. बरं आले एक मच्छर आपल्यासोबत नाही आला. कोण? फोटो बिटो काढ राजा. काढले मी ना काढले. म्हणजे नुसतं जे काय फकायला नको करू. ब्लॉक करायला म्हणतो पहिले. ब्लॉक करायला म्हणते. मी नाही म्हटलं तुला ब्लॉग. चल निघ निघ चल. पोरीकडे पाहून शिट्ट्या वाजू राहिला तो. रामे शिट्टी वाजू राहिला तो पोरीकडे पाहून. कसं करायचं? पोरीकडे पाहून शिट्ट्या वाजू राहिला. बापरे बाप. धुकं की काही दिसत नाही राहिलं समोरचं. कसं करावं रे बा. कसं पडला गेलं नाही पाहिजे एखादा. फक्त नाही पडला गेला तर मी काय उचलत नाही. बदकन चालत जाऊ ना घरी. अरे बापरे बाप. शपल काढ बोलला. अरे बापरे बाप. पायानं तिकडं धुकं गिकं किती आहे. जा रे तिथं हारपून जा. स्वायपर नो स्वायपिंग. पॉपकॉर्न. पॉपकॉर्न होय का बे. हा याला पॉपकॉर्न म्हणत आहे. लय डेंजर आहे. गर्दी बा गर्दी आहे का काय. सिद्धू बोललं की काय म्हणतात त्याला नशीब फुटतेच दरवेळेस. तर मित्रांनो आम्ही ट्रेकिंगसाठी आलो अंदरबनच्या. तर तिथे तिकीट लागते 140 रुपये पर हेड. तर आमच्याकडे कॅशच नाही. बरं जाऊ दे. कॅश नसेल तर आपण काय करू ऑनलाईन पेमेंट करू. ऑनलाईन पेमेंट करायला गेलो तर रेंज नाही. रेंज आली. पेमेंट करायला गेलो तर ते म्हणे लिमिट रीच झाली. मग आता आम्ही काय करू अंधारबनमध्ये येऊन. आता डोक्यावर तेच टेन्शन आहे. म्हणून अर्धे लोक दुसऱ्या स्पॉटवर गेले जिथून तिकीट मिळू शकते. आता देवाच्या कृपेने तिथून जर तिकीट भेटले तर ठीक आहे. नाही जर भेटली तर मग आम्ही चाललो सावळ्या घाट पाया सावळ्या. झालं खूप झालं. आता तुम्हाला सिनरी जी इथून दिसते ती दाखवतो मी.
देवाच्या कृपेने आम्हाला तिकीट भेटून गेली आहे, कॅशे भेटले, म्हणून आता आम्ही एंट्री केलेली आहे. रामभाऊच्या कृपेने सीताराम म्हणत आम्ही एंट्री करून टाकलेली आहे. यशू, काय म्हणणं तुझं यावर, टिप्पणी काय? वेल्डन आनंदाचे डोहे, आनंदाचा रंग दाखवलं ना इकडे. आता कॅश मागायला एका मुलाला विचारतो की हे डू यू हॅव कॅश. बाप रे बाप. सीताराम संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण एंट्री मारत होता. बम मजा आली. कॅश त्यानं तर काही स्ट्रगल केली नाहीये, फक्त आम्ही केलेली आहे स्ट्रगल. मुलगी आहे म्हणून काही बोलू नाही शकत मी. याच गोष्टीवर आपण एंट्री मारून द्या पटकन. हात भोत हा या तर पाच पेंगा पाच. चलो जय बजरंगबली. हो का, व्ह्यू चांगला होता म्हणते लास्ट. बापरे बाप, किती डासा मारायचे औषध. भरपूर आहे वरती समोर. ओके ठीक आहे ना, मी आता काढेल ना माझ्या मनाने. मला तर तुला इथे मस्त एकदम छान, इतका मस्त व्ह्यू ऋतुजा, तू पण सांग कसं वाटत आहे तुला. व्ह्यू तर दाखव बे. व्ह्यू तर दाखवला मी, 2-4 वेळा दाखवलं. ए कसा वाटत आहे? खूप भारी. यशा इकडे आहे रे. कसं वाटत आहे तुला हे पाहून? एक नंबर. इंग्लिश मध्ये सांग. मॅनेजरशी बोलतो कसं. इट्स व्हेरी गुड. गुड और नॅचरल वातावरण. माय गॉड, इथे 300 वर्ष आधी धबधबा होता. 300 वर्षाआधी धबधबा. 500 वर्ष म्हणू का मग? ठीक आहे. मस्त वाटतं. हो हो, एकदम प्रॉपर फोटो काढ. मंजुमल बॉईज वाईब्स आहे इथे. खाली दगड आहे. विसापूर गड. विसापूर फोर्ट. अरे बाप रे बाप, बिना चपलीचा चढलो तुम्ही. आता विसापूर अजून कठीण झालं. पावसाळ्यात आता जा लागते. आता मजा येते. जाऊ डबल. आता खरं कन्मनी पण पाऊस तू नको जाऊस. या ये रे, मी तुझ्यासाठी थांबू नये कायमचा. झगास. काय म्हंटल? कसं वाटत आहे देवर्षी तुला इथे येऊन? सुंदर, सुरेख, अप्रतिम. या धबधब्याला पाहून तर अजून वाटत आहे ते. निसर्गरम्य वातावरणात हा, आम्ही नदी पार करून चाललो. पहिल्याच्या काळात देवर्षी बरोबर नाही का, आपल्या घरचे आई बाबा म्हणत होते की आम्ही नदी पार करून शाळेत जात होतो. आता आम्ही नदी पार करून ट्रेकिंगलाही चाललो. वा वा. थर्ड क्लास होता पण हसला. गोष्टीवर तुमचा ब्लॉग कोणी बघणार नाहीये. तुमच्या तोंडावर 2 बुक्क्या मारण्याची नशा बडबड केल्याबद्दल. देवश्री देवा घरी जाते, जोक ऑफ द इयर. तुझ्या घरी जाते. माणूस हाय गाईज, लुक ॲट द व्ह्यू गाईज. इतक्या अंधारात आम्ही चाललो, पण या अंधारात थोडा थोडा प्रकाश पण येतोय. त्याचा चष्मा पडला. ही मागची खूप हसत आहे. किती अंधार. या ट्रेकिंग मध्ये जी मजाच आहे. मजा आली. पण काय ट्रेक आहे लंकू. हाऊ वुड यू फील राईट नाव? एक मिनिट समोर. काय बोलला रे देशपांडे साहेब? मारण्यात येईल तुम्हाला दनादन. तर मित्रांनो, आम्ही ट्रेकिंग जी चालू केली आहे, इतकी अंधारात इतकी मजा येते आम्हाला. आणि हा व्ह्यू, इथले धबधबे. एक मगाशी भोग नव्हता का बे? धबधबा नाही दिसला का मगाशी? यांच्याकडे लक्ष नका, एक नंबर भयाड बोट आहे. हा बघा, माझा व्हिडिओ नको काढू. तो मित्रांनो, आम्ही एक जागेवर आलोय. आता तुम्ही ती जागा बघा, किती सुंदर आणि मस्त आहे. जागा आहे बाई. आता आमचा इथे, अरे बापरे बापरे, हिने अर्धवट आंघोळ करून टाकली. हिने माझी आंघोळ झाली. नाव झाली. नाव हिची नाव होऊन गेली. चला आता आपण नाव करू.
चला नाव कर, चला सर्व नाव कर, उठणं लावून चल. तोंड धुतलं मगाशी, मी पण धुतलं तोंड. काय जागा आहे यार. वृषाली नावात झाले सगळे आपले टीम मेंबर. मित्रांनो, आता आम्ही अतिशय थकलेलो आहे, भयंकर ट्रॅक करून करून अंधाराच्या वाटेने आता प्रकाशाच्या वाटेकडे आलो आम्ही. आता इथे एक समोर धबधबा आहे. सगळेजण म्हणतात की त्या धबधब्याकडे आपण आतमध्ये जाऊ, आंघोळ वगैरे करू. बा ताकद तर नाहीये सध्या. किती हसता रे, थांबा ना. हे बघा, हे मॅड आहे, इग्नोर करा मॅड आहे, इग्नोर करा. हा तो स्पॉट आहे जिथून तो धबधबा आहे समोर. हे बघा, इकडे आम्हाला जायची इच्छा आहे, पण अर्धे लोक थकले, अर्धे लोक गेले पण आहे. इथं नुसती तशी पात्र मॅड सारखी. इकडून आलो आम्ही आता, पूर्ण जंगल पार करून. मित्रांनो, अंदरबन ट्रेक हा पुण्यापासून 65 किलोमीटर आहे. इथे तुम्हाला भरपूर असे लहान मोठे धबधबे पाहायला मिळेल. इथली एंट्री फी ही पर पर्सन 140 रुपये, तर लहान मुलांकरिता 70 रुपये अशी आहे. सगळ्यात मेन म्हणजे इथे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांनी कॅश कॅरी करा. कॅश नसेल तर इथे भरपूर वांदे होणार. त्यामुळे नक्की कॅश कॅरी करा आणि मजा तर एक नंबर. आम्ही फायनली ते काय ना अंदरबन ट्रेकच्या बाहेर आलेलो आहे. आणि आम्ही खूपदा नाही का हरपलो इकडे तिकडे. आमचे ग्रुप भरपूर झाले होते. अरे यार, माणसाला काय बाहेर काढून राहिला रे. तर आम्ही खूपदा हरपलो. आमचे 2 विभाजन झाले होते. तर अर्धे तिकडच्या धबधब्यावर जाय, अर्धे इकडच्या धबधब्यावर जाय. मग आम्ही शेवटी एका धोक्याच्या ठिकाणी भेटून गेलो आणि मग फायनली आम्ही बाहेर निघालो धोक करत. आणि आता आम्ही खाली जाऊन पहिलं गाडी घेऊन रापकन पुण्याला निघेल, पण मदत कुठेतरी तामिनी नंतर मम्मम जेवण करेल आणि मग पुण्याला जाईल. आणि मग 1 हप्ता कुठे ट्रेकिंगला नाही जाईल, कारण की सगळ्यांच्या पाय तुटून गेले आता. तुम्हाला कुठचा बघायचा लोकेशन तुम्ही सजेस्ट करा. हा, यानंतरचं लोकेशन तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे आम्ही कसं प्रिकॉशन घेऊन निघेल. लाईक म्हणजे प्रिकॉशन जसे आम्ही निघणारच नाही. पुढे तर बोल. पुढे काय बोलू आता. कॅश नेहमी कॅरी करा. हो हा, कॅश नेहमी कॅरी करा, कारण की आमची कॅश नव्हते आमच्याकडे. तर आमचे खूप आम्ही त्याच्यामुळे मग आम्ही सांगतो तुम्हाला. आमची गारफाण गार पागली रफवाची भाषा ज्यांना येते ते कमेंट मध्ये सांगा. आता माझ्या फॉलोअर्स तेवढे जास्त नाही, एखाद कमेंट आला तरी चालते. हा, लाईक शेअर. एकदमच फार फाटली होती गारफाण. आम्हाला तिकीट नव्हती भेटत, तर आम्ही इतकी मेहनत केली की एका ग्रुपकडून 500 रुपये भेटले. आमच्याकडे 1100 रुपये होते. 140 पर हेड इंटू 11 झालाय त्याचा. नथुराम गोडसे यांची छड्डी हालत पूर्ण टाईट झालेली आहे. त्यामुळे ते आता चालण्याच्या स्थितीत नाहीये. आता त्यांना एक मस्तपैकी चहा आणि बनमस्का हवा. चाय गरम, बिस्कुट. आपल्याला शिफ्ट करायला शिफ्ट व्हावं लागणार आपल्याला. चला, हीच ती वेळ कट करण्याची. रात्री आम्ही झोपलो नाही, म्हणून आता आम्हाला इतकी झोप येत आहे. आम्ही तामिनी घाटातून निघालो, आम्हाला रस्त्यातच झोप येत आहे. 2 वेळा डुलक्या मारल्या अशा. शेवटी आम्ही 2 वेळा चहा प्यायला थांबलो. आता थोडं बरं वाटत आहे. माझे डोळे पाहत युद्धामध्ये लाल झाले. आता काही मी आता टाईट झोपणार आहे. भाऊनी तर आपली गाडी अथर्वला देऊन दिली. आता अथर्व मस्त गाडी चालवणार आहे. तिची पार्टनर ही आहे. मस्त बसून आहे माहोल पैकी. मस्त तिला ते थेंब लागायला तर लाल मस्त लाल चेहरा होऊन गेला तिथं. मला खूप झोप येत आहे, पण आणि देवर्षी देशपांडेला खूप झोप येत आहे.
तर आम्ही डोलच्या मारत आहे, पण आम्हाला पोचायचं आहे. पण इतका भयंकर पाऊस चालू झालाय, इतका भयंकर पाऊस चालू झाला की आम्ही कसं पोचणार म्हणून आम्ही थोडा वेळ थांबणार टी ब्रेक साठी. तर मित्रांनो, काल आम्ही रात्री 8:30 वाजता पोचलो फ्लॅटवर. तर आमची चार्जिंग खतम झाली होती सगळ्यांच्या मोबाईलची आणि रेंजही नव्हती, त्यामुळे आम्ही काही पुढचा ब्लॉग बनवू नाही शकलो. पण आम्ही शेवटी रात्री पोचलो ना, आल्याला लगेच झोपलो. त्यामुळे आता हा व्लॉग इथे संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.